जायचंच काम करणं खालच्या थराला, कारण गांडूळ वरून कधीच तयार होत नाही. बनवलेलं प्रोडक्ट ते नागपूरपर्यंत भंडाऱ्यापर्यंत गेलं आणि त्याला तिथून कॉल सुद्धा येतात. ते गांडूळ मिळतात ते सोडायचे नाही, ते वर्ष घालवतील. आता आपल्याला गांडूळ हा बेड लावायचा आहे. बेडची लांबी रुंदी आणि उंची 8x4x2 आहे. लांबी त्याची 8 मीटर आहे, 8 फूट आहे. रुंदी आहे ती 4 आणि उंची 2 फुटाची. तुम्हाला अगदी आता बेड लावताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्ही हा पॉलिथिनचा बेड जर लावत असाल तर जमीन निवडत असताना थोडी उताराची जमीन. आता उताराची जमीन का निवडायची, आता इथे आउटलेट दिलंय बघा, ते कशासाठी आहे तर तिथून आपल्याला गांडूळ पाणी म्हणजे वर्मी वॉश ज्याला आपण म्हणतो ते गांडूळ पाणी ते साठवण्यासाठी आपल्याला तो आउटलेट दिलाय. जर तुम्ही समांतर बेड लावला तर ते पाणी खाली येणार आहे का, त्याच्यामुळे थोडासा जमिनीला उतार असल्याचा बेड आपल्याला लावायचा आहे. ठीक आहे. आता बेड लावून झाले, हा बेड लावायला एकदम सोपा आहे. त्याला 4 कप्पे दिले प्रत्येकाला, काट्यांमध्ये तो बसवायचा आहे, काट्यावरून त्याच्यामध्ये बसवायचा. आता बेड लावून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण सर जे द्यायचे मटेरियलचे, आता धनुष्य मॅडमने विचारलं की तुम्ही त्याच्यामध्ये सोडणं का टाकत शेवटच्या थराला, त्याच्यामध्ये सोडणं पण टाकू शकतो. पण जर तुम्ही वर्षभर तुमचा बेड लावलेला असेल म्हणजे ते तशी सोय असेल, पावसातून आपल्याला तो बेड काढावा लागतो, कारण महिलांची तेवढी जागा नसते आपल्याकडे. बाहेर बेड लावलेला असतो, पावसाचं पाणी पडलं तर तो बेड तयार होत नाही, गांडूळ ते निघून जातात त्याच्यातून. जर तुमची म्हणजे तशी व्यवस्था असेल वर्षभर लावू शकतो तर तुम्ही खाली त्याच्यामध्ये सोडणं ठेवू शकता, म्हणजे शेवटचं थर आपल्याला काढावा लागत नाही. म्हणजे कल्चर जे असतं ते त्या सोडण्यामध्ये खाली सुरक्षित राहतं. ठीक आहे. आता बेड भरताना तुम्ही खाली सोडणं टाकला, त्याच्यानंतर गवत असेल, पालापाचोळा असेल, त्याच्यावर शेण मारला, परत तीच प्रोसिजर परत करायची. पूर्ण बेड भरून झाला, पाणी मारलं की तो बेड परत दुसऱ्या दिवशी खाली बसणार आहे वजनाने. 3-4 वेळा आपल्याला बेड तो पूर्णपणे भरावा लागतो. आता या बेडची कॅपॅसिटी आहे 700 किलोची. 700 किलो याच्यामध्ये गांडूळ खत तयार होतं. मग 700 किलो जर गांडूळ खत तयार व्हायचं असेल तर आपल्याला मटेरियल किती टाकावं लागेल, कमीत कमी 1 टनाचं तरी मटेरियल याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागेल, बरोबर ना. जोपर्यंत बेड खाली बसणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला तो बेड पूर्णपणे भरायचा. म्हणजे एकदाच आपल्याला सुरुवातीचीच कामं आहेत, 3-4 दिवस. 3-4 दिवसामध्ये आपल्याला हा पूर्ण बेड भरून तयार होतो. आणि सगळ्यात वरचा जो थर आहे, वरचा थर आपल्याला शेणाचा द्यायचा आहे. लक्षात, सगळ्यात वरचा थर आपला शेणाचा दिला की लगेच तुमचा बेड भरून झाला, शेणाचा थर दिला की लगेच आपल्याला त्यामध्ये गांडूळ सोडायचे नाहीत. कारण का, त्या बेडचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सुद्धा नॉर्मल कंडिशन मध्ये येणं गरजेचं आहे. कारण शेण आपण टाकलेलं असतं, पालापाचोळा असतो आणि आतमध्ये हीट तयार झालेली असते. त्याच्यामुळे 2-3 दिवस पाणी व्यवस्थित मारून टेम्परेचर नॉर्मल झालं, हात घालून कळतं, हात घातल्यावर आपल्याला समजतं. थंडावा निर्माण झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये गांडूळ सोडू शकता. कुठले सोडायचे, आपले गावठी जे गांडूळ मिळतात ते सोडायचे नाही, ते वर्ष घालवतील पूर्ण. की एक युटिलस युजिनी नावाची जात आहे, युटिलस युजिनी आणि आयसेनिया फोएटिडा, या 2 जाती ज्या आहेत, या जाती आपण याच्यासाठी यूज करतो.
दुसरी जात सांगा सर. आयसेनिया पोएटिडा नावाची जात आहे. आपल्याकडे 200 ते 250 रुपये किलोने कल्चर आम्ही देतो. एका बेड मध्ये किती सोडायला पाहिजे? एका बेड मध्ये आता हा जो बेड आहे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 5 किलो कल्चर लागतो. आता कल्चर जे आहे कल्चर घेताना सुद्धा तुम्हाला फक्त गांडूळच मिळत नाही. अशी निव्वळ गांडूळ नाही. निव्वळ गांडूळ तुम्हाला मिळणार नाही. ते जर तुम्ही घ्यायला गेला ते 1000-1500 रुपये किलोनी मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला खत असते आणि त्याच्यामध्ये पाव किलो वगैरे असे गांडूळ असतात. आणि त्या ती पिशवी आपण खतामध्ये जरी ऑलरेडी नंतर करोडो ते गांडुळांची सोडल्याच्या अंडी नंतर असतात. त्याला पिशवीला कल्चर जे असतं चिकटलं त्याच्यामध्ये की ते पण परत दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे बघितलं तर आपोआप होतात ते त्यांची मोठे चालू होते. अंडी असतात. होय होय. आता ते गांडूळ सोडल्याच्या नंतर आपला वरचा जो थर आहे शक्यतो आपल्याला बेड सावलीतच लावायचा, कारण ते मटेरियल आपल्याला सुकायला द्यायचं नाही. जर ते सुकलं गांडुळांची त्वचा जर कोरडी पडली तर ते लगेच मरून जातात. त्याच्यामुळे आपल्याला तो बेड कसा त्या ओलावर हाईल टिकून त्यासाठी सावलीत लावणं गरजेचं आहे आणि वरच्या थराला आपल्याला गोंडपाटाने झाकून घ्यायचं आहे. कारण त्यांना जेवढा तुम्ही काळोख असेल तेवढं त्यांची कार्य करण्याची क्षमता जास्त असते. तुम्ही जर म्हणजे प्रकाशामध्ये जर बेड लावला तर गांडुळांचे कार्य करण्याची क्षमता ही थोडी कमी होते. त्याच्यामुळं सावली आणि थोडाफार काळोखासाठी आपल्याला वरती छप्पर किंवा त्याच्यावर आपल्याला गोंडपाट्या टाकायच्या आणि ती गोंडपाट्या पाण्याने आपल्याला भिजवायचे जेणेकरून तो ओलावा राहील. आता ते गांडूळ जे आहे ते कार्य कसं करतात, दिवसाचं ते वरती तुम्हाला कुठेच दिसणार नाही. दिवसाचं ते खायचंच काम करत नाही खालच्या थराला, कारण गांडूळ खत वरून कधीच तयार होत नाही. खालून ते तयार करत जातात. खाली दिवसभर ते खाण्याचं काम करतात आणि रात्रीच्या वेळी गांडूळ वरच्या थरावर येतात आणि वरती ते विष्ठेच्या स्वरूपात वरता पूर्ण तर ते गांडूळ खत सोडत असतात. वरून कधीच ते तयार होत जात नाही, खालून तयार होत जात. हे खाली खाणार ते आणि रात्रीच्या वेळी वरती घेऊन ते वरच्या थरावर गांडूळ खत सोडतात. ठीक आहे. आपल्याला दिवसातून 2 वेळा त्याच्यावर पाणी मारणं गरजेचं आहे. का तर ओलावा राहण्यासाठी आपल्याला ते मटेरियल सुकायला द्यायचं नाही. जर तुम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये जर कल्चर सोडलात तर 3 महिन्यामध्ये तुमचं गांडूळ खत पूर्णपणे तयार होतं. ते गांडूळ खत तयार झाल्याच्या नंतर ते चहा पावडर सारखं तुम्हाला दिसणार गुळगुळीत एकदम. हे नंतर तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर आपल्याला ते उकरून बघायचं आहे की कुठल्या थरापर्यंत गांडूळ खत तयार झालं. किंवा काय असतं कधी कधी काही लोक काय करतात की फक्त पाणीच मारत राहतात. आपल्याला तसं करायचं नाही. वरचा थर तयार झाला की वरचा थर एका बाजूला लुटून ठेवायचा. आलं लक्षात? म्हणजे परत त्यांची प्रोसिजर चालू होणार. आता परत त्याच्यातच ते मिक्स होत राहणार. त्याच्यामुळे वरचा थर बाजूला करत आहे, त्याच्यामुळे त्यांचं काम फास्ट होतं. 3 महिने झाले आपल्याला वाटते की गांडूळ खत तयार झालं उकरून बघितल्याच्या नंतर प्रत्यक्ष. आता आपल्याला गांडूळ खत काढायचं आहे तर काय करावं लागेल, आपल्याला गांडूळ खताबरोबर कल्चर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण कल्चर खूप कॉस्टली विकलं जातं. 200 रुपयांनी गांडूळ खत तुमचं 10 रुपयाने जातं. 10 रुपये, 8 रुपये, 6 रुपये असा सुद्धा रेट मिळतो जर तुम्ही होलसेलला मोठ्या प्रमाणात विकत असेल तर. त्याच्यामुळे कल्चर सुद्धा मिळणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. मग जर डायरेक्ट जर आपण उपसा केला खत झाल्यावर तर गांडूळ ते तुटण्याची शक्यता असते. मग आपण काय करायचं, समजा 15 दिवसानंतर आपल्याला बेड तो रिकामा करायचा आहे तर 15 दिवस त्या बेडच्या एका कोपऱ्यामध्येच पाणी द्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, जर तिकडे तुम्ही पाणी देत असाल तर इकडचा भाग पूर्ण सुकत जाणार, सगळे गांडूळ कुठे जाणार, ओलाव्याच्या ठिकाणी जाणार. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं कल्चर मिळू शकतं. मग याबद्दल तुम्ही ते गांडूळ खत तुम्ही काढायला सुरुवात केली तरी चालते. गांडूळ खत काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते सावलीमध्ये वाळवायचं, उन्हामध्ये वाळवायचं नाही. आणि जर त्याचं तुम्ही जर पॅकेजिंग करत असाल तर किती वाळवायचं हा एक मोठा प्रश्न असतो. तुम्ही जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर ते खत भरला तर त्याला आतमध्ये 500 धरतो. तेवढं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर एकदम जर कोरडं झालं तर त्याचा इफेक्ट तेवढा राहणार. ठीक आहे.
गांडूळ खत तुम्ही जास्तीत जास्त 6 महिने किंवा 5 ते 6 महिने वापरू शकता. नंतर मग त्याची कंटेंट थोडी कमी होईल. जसं ते सुकेल तसं त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. हा, गिरीपुष्पाचा पाला तुम्ही टाकू शकता, पण गिरीपुष्पाचा पाला जो आहे ना थोडा हा गरम आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्त वापर करू म्हणजे नका असं माझं तरी म्हणणं आहे. ठीक आहे. आपण डेमो पाहिलाय लाईव्ह, त्या आपल्या रावारी लांजा तालुक्यातून आलेल्या महिला आहेत. त्या समृद्धी महिला उत्पादक गट या नावानं त्यांचा सेंद्रिय शेतीचा एक उत्पादक गट चालवतात. आणि त्यांचा उत्पादक गट हा सेंद्रियवर बऱ्यापैकी काम करतो. त्यांची नर्सरी सुद्धा आहे. सरस प्रदर्शनामध्ये सलग 2-3 वर्ष सहभाग घेतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं हे बनवलेलं प्रोडक्ट ते नागपूरपर्यंत भंडाऱ्यापर्यंत गेलं आणि त्यांना तिथून कॉल सुद्धा येतात. त्या सांगायचे विसरून गेले असतील, परंतु तिथनं सुद्धा लोक सांगतात की आम्हाला हे पाठवा, याचे रिझल्ट आम्हाला भेटले. त्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंग आता हा काळाची गरज जशी आहे तसं आपल्याला ज्या उद्योगसखी आपण कृषीसखी म्हणून आहोत ते शिकवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आज लांजा तालुक्यात जर विचार केला तर लांजा तालुक्यात 1294 गांडूळ खताचे बेड आम्ही उभे केले आहेत. आमची दर 3 महिन्याची गांडूळ खताची कॅपॅसिटी आम्ही 100 ते 125 टनची आहे. म्हणजे जवळजवळ 500 टन आम्ही गांडूळ खत दरवर्षी विकू शकतो, एवढी आमची लांजा तालुक्याची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने जर आपण पूर्ण सर्व तालुक्यात केलं काम तर निश्चित आपण ऑर्गॅनिक म्हणून आपले प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने विकू शकतो. त्यामुळं आपल्या आलेल्या उत्पादक गटाच्या सर्व मेंबरचं एकदा आपल्या उमेदच्या टाळी स्वागत करूया. स्वागत. तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री अयाज सर सुद्धा या प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेले आहेत. तर सरांना विनंती करतो की त्या महिलांना त्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करावा. परिणाम मिळायला पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी तासभर वेळ आपण दिला पाहिजे आणि त्या तासभर वेळेमध्ये परिपूर्ण माहिती आपल्याला देता यावी यासाठी तुम्ही पूर्वतयारी केली पाहिजे.